जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार आहेत. या खपली गव्हापासून म्हणजे जोड गव्हापासून, आमच्या इकडे याला जोड गहू पण म्हणतात. तर 1 किलो जोड गव्हाच्या ह्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत आणि तळल्यानंतर बघा किती छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तर आपण याची संपूर्ण रेसिपी किंवा कृती पाहणार आहोत. तर कशा पद्धतीने गहू भिजत घातले, किती दिवस गहू भिजत घातले, चला तर आपण सुरुवात करूया. तर हे 1 किलो खपली गहू आहे, ते छान चाळून घेतले. त्याच्यानंतर डब्यामध्ये टाकून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. याला थोडासा कोंडा असतो, तर त्यामुळे चांगले धुवून घ्यायचे. हाताने चोळून 2-3 वेळा ते पाणी चोळल्यानंतर फेकून द्यायचं आणि खूप सारं पाणी टाकून परत झाकण लावून भिजत ठेवायचं. तर अशा पद्धतीने धुवून मी भरपूर पाणी टाकून भिजत घातले. त्याच्यानंतर दररोज याच्यामधलं पाणी चेंज केलं. तर हे गहू मी 3 दिवस भिजत घातले. तर बघा आता हे स्वच्छ पाणी झाले. तर आता झाकण लावून हे ठेवलं. दुसऱ्या दिवशी पण मी पाणी चेंज केलं आणि तिसऱ्या दिवशी हे गहू बघा खूप छान भिजलेत. 3 दिवसच हे भिजू द्यायचे, नाहीतर खूपच भिजले जातात आणि मग त्या पाण्यामध्ये चीक उतरतो. म्हणून तिसऱ्या दिवशीच हे गहू काढायचे आणि आपले जे साधे लोकवण असतात ते 4 दिवस भिजू द्यायचे. तर अशा पद्धतीने आता हे छान भिजलेले आहे. तर आता गाळणीमध्ये काढून घेतले. तर हाताने बघा दाबलं तर लगेचच त्याचा चीक निघतोय. तर मी आता ह्याचा हाताने चीक काढणार आहे. असं परातीमध्ये चीक काढणार. हाताला थोडंसं तेल लावून घेणार, त्यामुळे काय होतं हाताला चिटकत नाही आहे. आणि मग थोडंसं मीठ टाकून अशा पद्धतीने हे गहू हाताने चुरून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकायचं. तर बघा एकदम लगेच निघतो. आणि मिक्सरमध्ये जर तुम्ही हे केलं ना तर ते साल बारीक होतं आणि जो चिकाला आहे ना लालसर कलर येतो. म्हणून अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचा आणि चिक काढायचा. त्यामुळे कुरडया ज्या आहेत ना एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. आणि ह्या जोड गव्हाचा चीक जो आहे काढायला काहीही त्रास होत नाही, कारण लगेच भिजले जातात 3 दिवसात आणि खूप छान चीक निघतो. तर बघा अशा पद्धतीने मी सगळा चीक काढून घेतला आहे. तर ह्याचं 3 वेळा मी हे गहू चोळून धुवून आणि अशा पद्धतीने पिळून घेऊन 3 वेळा चीक काढलेला आहे. तर एकदम घट्टसर असा निघत आहे बघा, काहीही त्रास नाही, हाताने अगदी पटकन निघतोय. तर अशा पद्धतीने हा सगळा चीक काढून मी घेतला आणि चाळणीवरती हा चीक जो आहे तो ओतला आणि चाळणीने पहिला सगळा शोधून घेतला. अशा पद्धतीने चाळणीवरती टाकून घ्यायचा. तर जोड गव्हाच्या ज्या कुरडया आहेत ना एकदम दिसायला पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात. अगदी अप्रतिम लागतात चवीला. तर अशा पद्धतीने हा चीक सगळा काढून घेतला. त्याच्यानंतर मग एका डब्याला पातळ कपडा बांधून घ्यायचा आणि तो वस्त्रगाळ करायचा चीक. त्यामुळे जो लालसर कोंडा जो असतो थोडाफार गेलेला तो पण सगळा त्या कपड्यावरती राहतो. तर कपड्याने गाळून घेतला ना तर खूप छान चीक निघतो. तर अशा पद्धतीने हा बघा मस्त चीक निघत आहे त्याचा. तर मैत्रिणींना, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर आता हा सगळा चिक, तर प्रत्येक वेळेस हा गाळून घेताना ना कपड्यावरती टाकताना अगदी हलवून घ्यायचा बुडापासून. जो डब्यामध्ये मी चिक गाळून घेतलेला आहे ना चाळणीने अगोदर, तो आता नंतर मी कपड्यावरती गाळून घेत आहे. तर जेव्हा कपड्यावरती टाकणार ना तेव्हा अगदी बुडापासून हलवायचा. तर अशी कृती का करायची, तर चिक लगेच खाली चिटकतो आणि पाणी वरती राहतं, म्हणून अशा प्रकारे हलवून घ्यायचा. तर बघा असा लालसर कोंडा कपड्यावरती जमा होतो. तसं कपड्याने गाळल्यामुळे कुरवड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात. तशा पद्धतीने हा सगळा गाळून घेतलेला आहे. वेळ लागतो हे कपड्याने वस्त्रगाळ करायला, पण कुरडई जी आहे ती एकदम पांढरी शुभ्र होते आणि चवीला पण खूप छान लागते, दिसायला पण सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने हा सगळा प्रत्येक वेळेस तो हलवून घ्यायचा आणि कपड्यावरती टाकायचा. आणि मग नंतर कपड्याला जो चिटकलेला आहे लालसर कोंडा, तो आपण असा पळीने काढून घ्यायचा. त्यामुळे दुसरा जेव्हा आपण चिक टाकतो ना तो पटकन गाळला जातो, नाहीतर तो चिटकलेला कोंडा असतो त्यामुळे वेळ लागतो. तर बघा आता हा जो चिटकलेला कोंडा आहे तो आपण पळीने काढून बाजूला घ्यायचा. लालसर एवढा निघालेला आहे. तशा पद्धतीने हा सगळा गाळून घ्यायचा. तर हा आता सगळा गाळून झालेला आहे आपला. बघा डब्यामध्ये पांढरा शुभ्र असा चिक गळलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये झाकण लावून आता हा ठेवून द्यायचा. मग आपण सकाळी जे पाणी वरती नितळ येतं ना ते पाणी काढून टाकायचं आणि मग जो खाली हा चिक राहिलेला आहे तो असा हाताने मोडून घ्यायचा. ह्याला चिक मोडणे म्हणतात. तो जो खाली चिटकलेला असतो तो हाताने काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने ही कृती अगदी व्यवस्थित झाली ना तर आपल्या कुरडया एकदम छान होतात आणि गाठी होत नाहीत पुढे जाऊन. तर बघा आता हा सगळा चिक मोडून घेतला आहे. तर आता पातेल्यामध्ये, ह्या पातेल्याने एक पातेलं झालेलं आहे चिक, तर तेवढंच पाणी घ्यायचं. जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं. आता मी तेवढं पाणी गरम करायला ठेवत आहे. अगदी अर्धा ग्लास वरती मी टाकत आहे. ते कशासाठी, तर ते समजा चिक घट्ट झाला तर ते गरम पाणी मी ते काढून घेणार आणि जेव्हा घट्ट झाला तर ते आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने जेवढा चिक आहे तेवढं पाणी आणि वरती अर्धा ग्लास असं घेतलेलं आहे आणि किंचित तेलाची धार सोडली आहे. आता हे छान पाणी उकळू द्यायचं. तर हे पातेल्यावर पाणी टाकलेलं, आता छान पाण्याला उकळी आली आहे. तर ते थोडंसं पाणी जे एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते पण काढून घेणार बाजूला. तर आता ह्याच्यामध्ये चिक टाकून घ्यायचा आणि आता हा चिक टाकताना बेलण्याने आपण इथे अगदी अखंड आणि एकदम फास्टमध्ये हलवायचा, घोटून घ्यायचा, हटून घ्यायचा. ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. त्यामुळे गुठळ्या होत नाहीत त्याच्या किंवा गाठी होत नाहीत. तसं फास्टमध्ये छान हटून घ्यायचा. याच्यासाठी लाकडाचा चाटू जो असतो तो वापरतात, पण तो माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे मी इथे लाटण्याचा उपयोग केलेला आहे. तर याच्याने पण खूप छान चिक हटला जातो. पाण्यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. तर आता छान हा चिक हटून झाला आहे. त्याला अजून पण हटायचं. तर आता एक जीव मस्त झालेला आहे. बिलकुलही त्याच्या गाठी किंवा लम्स झालेले नाही आहेत. छान हटून आणि सारखं त्याला मंद गॅसवरतीच ठेवायचा आणि अशा पद्धतीने
छान बाजूचा पण काढून घ्यायचा पाण्याच्या हाताने आणि झाकण लावून त्याला वाफ काढायची. तर अशा पद्धतीने मंद गॅसवर कमीत कमी 20 ते 25 मिनटं शिजू द्यायचा. शिजल्यानंतर बघ त्याची काय खूण आहे ते मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने उलथण्यावर जर घेतला तर त्याला जिभेसारखा असा लपलप होतो, म्हणजेच हा चीक आपला छान शिजला. तसेच दुसरी एक खूण आहे की ट्रान्सपरंट दिसतो हा चीक, एकदम काचेसारखा दिसतो. आता परत बुडापासून हा छान हाटून घ्यायचा, फिरवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, खालचा जो चीक आहे तो वरती येतो आणि वरचा जो आहे चीक तो खालच्या बाजूला जातो आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित चीक शिजला जातो. तर परत एक वाफ घ्यायची त्याला झाकण लावून. तर अशा पद्धतीने हे चीक शिजवण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपल्या कुरडया ज्या आहेत ते तुटत नाहीत किंवा बारीक तुकडे होत नाहीत, एकसारख्या होतात. तर आता छान चीक शिजलेला आहे, बघा कसा दिसतोय, पांढरा शुभ्र काचेसारखा. तर आता आपण या साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि असं उलथण्याने किंवा पळीने भरायचा साच्यामध्ये आणि गरमागरमच ह्या कुरडया घालून घ्यायच्या, त्यामुळे पटापट होतात. शेवटची कुरडई होईपर्यंत हा गरम राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची. साच्यामध्ये भरलं की लगेच झाकण ठेवायचं, त्यामुळे चीक हा आपला गरम राहतो. तर अशा पद्धतीने आता ह्या कुरडया घालून घ्यायच्या. तो साचा गरम आहे. हे अशा पटापट गरम असल्यामुळे पटापट कुरडया होतात. खूप छान चीक झालेला आहे बघा, पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या कुरडया मी घालून घेतल्या साच्यातून. तर आता हे सगळ्या घालून झालेले आहेत आणि छान टेरेसवरती ऊन आहे, वाळलेल्या आहेत ह्या कुरडया आपल्या, कशा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत एकदम. आणि ह्या तळलेल्या पण मी बाजूला ठेवलेल्या आहेत. तर बघा किती छान दिसत आहेत, अगदी खुसखुशीत आणि चवीला अगदी अप्रतिम होतात. तर तुम्ही नक्कीच ह्या गव्हापासून कुरडया बनवून उन्हाळ्याच्या ह्या दिवसामध्ये करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.